पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. प्लीज येशुदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. या चॅनलला बहुत जणांनी लाईक आणि सबस्क्राईब केलं म्हणून धन्यवाद. आज देवाचं सुंदरचं वचन तुमच्यासाठी घेऊन जात आहे. परमेश्वराचं वचन आहे, प्रभू येशूचं वचन व देवाला धन्यवाद करणे तुमचे कार्य होत जाणार. तुमची कसली जरी परिस्थिती असेल तर तुम्ही परिस्थितीमध्ये देवाला जर धन्यवाद दिला तर देव तुमच्या जीवनात कार्य करेल, कारण की तो देव कधी बदलत नाही. आपण वचन बघू. फिलिप्पियर्स पत्र याचा 4था अध्याय आणि त्यातलं 6वं वचन. फिलिप्पियर्स पत्र याचा 4था अध्याय आणि त्यातलं 6 ते 9 वचनाप्रमाणे पहिलं वचन मी वाचतो. कशाचीही चिंताग्रस्त होऊ नका, तर सर्व गोष्टीत प्रार्थना विनंती करून आभारासह आपल्या देवाला मागण्या कळवत राहा. कशाचीही चिंता करत बसू नका. सर्व गोष्टीत देवाला काय करा? धन्यवाद देत राहा आणि आभार उपकार स्तुती करत राहा. देव म्हणला या गोष्टीची चिंता करा, त्या गोष्टीची चिंता करा. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. सर्व गोष्टी देवाला धन्यवाद देत राहा. तुम्ही देवाला धन्यवाद देणार, तिकडे बंधन तुटत राहणार. जर तुम्ही देवाला धन्यवाद नाही दिला तर बंधन तुटणार नाही. म्हणून सर्व परिस्थितीमध्ये देवाला काय दिला पाहिजे? धन्यवाद. धन्यवाद येशू, तू माझे कर्जाचे श्राप तोडलेस. धन्यवाद येशू, तू माझं जीवन बदललं. धन्यवाद येशू, माझ्या लेकराला तू बदललं. परिस्थिती काही असो, बदलणारा तू देव. कारण की वचन सांगतो जसं तू बोलशील तसंच मी प्रतिफळ देईन. जसं शेतकरी जसं पेरतो तसंच उगवतो ना. बाजरी पेरल्यावर गहू उगवतो हा, तसंच वचन तू चांगलं बोलशील तर चांगलं उगल. आणि तुम्ही कळत न कळत जरी आजचं वचन झालं बोला माझ्या घराविरुद्ध लेकराविरुद्ध, कळत न कळत मी बोललेले शब्द माझं श्राप मागं घेते आणि येशूच्याच नावात ते श्राप मी आशीर्वादित डिवाइड करते. कारण की तोंडातून आपण बोलतो हा असाचे नेहमीच पेत राहणार, तो लागतो श्राप. म्हणून आपल्या तोंडातून बोललेले शब्द कळत न कळत झालेले देवाला क्षमा मागायची. म्हणायचं प्रभू येशू, मी माझे शब्द रिटर्न करते आणि ते शब्द मी आशीर्वादात करते. काय करतो? जेवढे श्राप बोलले तेवढे मी आशीर्वादात रिवाइड करतो. कारण की तुम्ही जर बोलला तर तुमच्या बोलण्यापेक्षा, मनुष्याच्या बोलण्यापेक्षा परमेश्वराचं बोलणं श्रेष्ठ असतं. म्हणून सांगतो देवाचे देवदूत दोन्ही टाइम आपल्या संगती असतात. एक सैतानाचे नाही देव, फक्त ते काय करतात? शब्द घ्यायला. पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बोलत आहेत प्रत्येकाला स्पर्श करतो. तुला बसलेल्या प्रत्येक भट्ट्याच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात रिसीव्ह करतो. आवाज जिथे जिथे जात आहे तिथे प्रत्येकाच्या शरीरात दृष्ट आत्म्याचा कार्य म्हणजे फायर ऑफ दिस. संपूर्ण सैतानी बंधन निक, कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगर निक, किडन्या बऱ्या होऊ शकतात, हृदय बरं होऊ शकतात, त्याची कंबर दुखते त्याची कंबर बरी हो. जेवढ्या ऑनलाईन लेकर बघत त्या प्रत्येकाला जिथे तिथं तुझा पर्स दे बरोबर. इस्रायलवर कोणतेही तंत्र मंत्र चालत नाही आणि प्रत्येक सैतानी बंधन मी त्यांच्या जीवनातून नष्ट करतो. याच्या हाताला काम नाही त्याला काम देतो, ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद, गाडीचा टू व्हीलर, गाडीचा आशीर्वाद देतो आणि ईश्वरची पूर्ण मोकळी देतो. पवित्र आत्मा